आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। सांगलीत मोठा कट उधळला। खुनाच्या तयारीत असलेले तिघे आरोपी पिस्तूलसह जेरबंद। सांगली जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या खुनाचा कट उधळून लावला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 3 आरोपींना देशी बनावटीच्या पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रांसह अटक केली आहे। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रधारक आणि गंभीर गुन्हेगाराविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की काही इसम सांगलीतील एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या खुनाची तयारी करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पाटणे प्लॉट ते अंकली काळीवाट परिसरात सापळा रचला। यावेळी पांढऱ्या रंगाच्या मारुती 800 कारमधून आलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान आरोपीकडून 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे आणि 1 चाकू जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपींनी संजय भोकरे यांच्या खुनाचा कट रचल्याची कबुली दिली। जमिनीच्या वादातून हा कट आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आरोपींनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथून पिस्तूल खरेदी केल्याचेही निष्पन्न झाले। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे। न्यायालयाने त्यांना 11 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर पुढील तपास करत आहेत। जिल्ह्यात अवैध शस्त्रधारक आणि गंभीर गुन्हेगाराविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।